ही माझी पहिली मागणी, की ज्या दादरला आंतरराष्ट्रीय स्तरावरती संविधानामुळे सन्मान मिळाला, जिथे त्यांचं वास्तव्य होतं, ज्या घरात राहून त्यांनी संविधान लिहिलं, ज्या घरात राहून त्यांनी द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यातनं रिझर्व्ह बँक निर्मित झाली, असे अनेक पुस्तकं लिहून त्यांनी जगाला ज्ञान वाटलं. आज मी इंग्लंडमधली एक गार्डन बघून आलो. त्या गार्डनमध्ये 4 प्लेस नावाचं हे केलं आहे की जगातले 4 मोठ्या लोकांबद्दल त्यांनी ठेवायचे ठरवलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नॉर्थ साऊथ या दोन्ही जागांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवलं आहे आणि वेस्ट अँड ईस्टमध्ये त्यांना माणूस सापडलेला नाही. हे इंग्लंडमधलं मी सांगतोय, भारतातलं नाही. सच अ ग्रेट मॅन वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. He fought for humanity. He did not fight for any caste. He fought for you girls, you women. The world did not think of it. Women got the voting right on the first day of the Constitution. They had to fight 200 years in England to get a right to vote. He was the first man to tell the Lok Sabha that you should give equal rights to women. And he brought in the Hindu Code Bill, which was not supported then by the men-dominated society. Ambedkar was so liberal. Who gave you the maternity leave? Who gave the workers Sunday chutti? Who gave them? Bonus कोणी दिला? Sick leave कोणी दिली? हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं देणं आहे. त्यांनी फक्त एका समाजासाठी काम केलं नाही, त्यांनी मानव जातीसाठी काम केलं. नाही तर महिला एवढ्या वरती घेऊच शकल्या नव्हत्या. त्यांनी कायद्यात रूपांतरित केलं, जे शाहूंनी आणि फुलेंनी नुसतं सांगत होते बदल करा, बदल करूया, बदल केले त्यांनी, पण त्याला संविधानाचा आधार नव्हता. शाहू फुलेंच्या विचारांना संविधानाचा आधार देणारा हा महापुरुष यांनी तुम्हाला सगळ्यांना घडवलं आणि मलाही घडवलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.